जरासा घट्ट गोळा झाला ना की ओळखायचं की बरोबर आपल्याला मोहन आठवण आहे. 19 वर्ष झाली या गोष्टीला. किती की मला सळो की पळो करून सोडले की चल म्हणजे चल आता. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. गृहिणीदर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान असाल, मस्त मजेत असाल. आणि आता दिवाळी झालेली आहे, सगळं फराळाचं वगैरे झालेलं आहे. पण मी आज काय बनवणार आहे तर खारे शंकरपाळे. तर खारे शंकरपाळे बनवण्याचं या मनाला पण येणं झाले मला. खारी शंकरपाळी असं पण म्हणू शकतो आपण, किंवा खारे शंकरपाळे पण म्हणू शकते, जे असेल ते साहेब बोलले आमच्या अगं चहा बरोबर काहीतरी खायला असं काहीतरी वेगळं बनव. म्हटलं आम्ही दिवाळीच्या ह्याच्यामध्ये की नाही खारे शंकरपाळे काही मला बनवता आलेले नाहीयेत. मी चिजलिंग बनवलेले पण सगळे सोहमला दिले, घरात काही जास्त ठेवले नव्हते. तर हे बोलले की अगं बनव. तर खूप दिवसापासून बोलतायत पण मला काही जमलेलं नाहीये आणि म्हटलं आज बनवावे. साहेब पण घरी नाहीये, ते सकाळी मॉर्निंगला गेलेत. मग काय माझा टिफिन नसतो सकाळच्या मॉर्निंगचा, आणि प्लस की मी एकटी असले तर मग काहीही चालतं मला. त्यामुळे मी काय केलं, सकाळी डाळ आणि भात केलेलं तेच खाल्लं. आणि आता दुपारची किती वाजलेले आहेत, 3 वाजलेले आहेत. आणि मस्त आता बसले होते, त्याचे नाश्ता वगैरे काही केला नाही मी. सकाळी फक्त चहा घेतला आणि एकटा असलं की हे असंच होतं. तर चला तर मंडळी छानपैकी खारी शंकरपाळी बनवूया, आणि ते पण की नाही गव्हाच्या पिठाची. थोडंसं मी वेगळी बनवते ह्या वेळेला, तर तुमच्याशी ती म्हटलं रेसिपी शेअर करावी. चला तर मग मंडळी बनवूया खारी शंकर. तर मैत्रिणींनो बघा, काय पण शंकरपाळी म्हणा, काही कुठलाही पदार्थ करताना की कसं प्रमाण घ्यायचं. कुठली एक वाटी घ्यायचं. ह्या वाटीने जर तुम्ही 4 वाट्या मैदा, गव्हाचे पीठ काही जर घेणार असाल ते घ्यायचं 4 वाटी, आणि अर्धी वाटी आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचं. म्हणजे बरोबर मोहनाचं प्रमाण बरोबर पडतंय. एकदम परफेक्ट हे प्रमाण आहे, कारण मी खूप सर्च करून स्वतः मी बनवून बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगते आहे. आणि गव्हाचं पीठ घेणार आहे मी 4 वाट्यात घेणार आहे. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये घालणार आहे मैदा, थोडासा, अगदी जास्त नाही. तुम्ही बघू शकताय. आपण पीठ घेऊया आधी. 1 वाटी, 2 वाट्या, 3 आणि हे 4. हे 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडा की नाही मैदा आहे माझ्याकडे, अगदी थोडासा, जास्त क्रंची पण येण्यासाठी म्हणून मी घालणार आहे मैदा. मैदा नाही घातला तरी चालते. अर्धी वाटी मैदा आहे, जास्त नाहीये. आणि ह्याच्यामध्ये की नाही थोडंसं 1-2-3 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूया. त्यामुळे इतक्या छान शंकरपाळ्या होतात ना की खूप छान. की मी सोहमकडे एकदा केलेल्या, सोहमकडे गेले तेव्हा त्याच्यामध्ये मी सहजच असं घातलं होतं बेसन, आणि मग त्याची भारी टेस्ट आलेली. एवढं घालूया आपण. आधी हे सगळं ठेवून देते. तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये घालूया ओवा. हा 1 टेबलस्पून आहे मोठा. थोडासा असा चुरून घालायचा, म्हणजे थोडा छान असा त्याचा सुगंध लागतो ओव्याचा. आणि कलोंजी घालणार आहे मी. तुमच्याकडे असेल तर घाला, फार खमंग लागते कलोंजी घातल्यामुळं. असं जिरं घालूया. तुम्हाला जिरं आवडत नसेल तर जिऱ्याची पूड पण घालू शकताय. आणि मी आमचं कोल्हापुरी लाल तिखट घालणार आहे. याच्यामध्ये कसुरी मेथी पण घालू शकतो आपण, पण कसुरी मेथी मी यावेळेला घालणार नाहीये. आणि हे आहे तेल. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित कणाकणाला तेल लावून घ्यायचं ह्या पूर्ण पिठाला, म्हणजे शंकरपाळी अगदी छान होते. कच्चंच तेल घालायचंय आपल्याला, गरम वगैरे करायची काही गरज नाही. ऍक्च्युली खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते, त्याच्यामुळे थोडंसं की नाही मला असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मिक्स करून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. असं मूठ मळून बघायचा, असा घट्ट, जरासा घट्ट गोळा झाला ना की ओळखायचं की बरोबर आपल्याला मोहन आहे. आणि 4:1 प्रमाण जर तुम्ही घातलं ना तर बरोबर होतंय, अजिबात चुकत नाही मोहन. आता आपण हे पीठ असं घट्टसर मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया. थोडंसं भांडे छोटं झाले मळायला. आता आपलं पीठ मळून तयार आहे. एक 5 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवूया. पटकन तुम्ही करू शकताय, फक्त तेल गरम होईपर्यंत झाकून ठेवते.
स्वतःला काही बनवायचं होत नाही, कारण मुलं नाही आहेत, हे पण नाही आहेत. त्यामुळं की नाही एकटी असले ना मी, काहीतरी म्हणजे असं काही काही बनवून खायचं. कधीतरी मॅगी बिगी असल्या प्रकारचे मी खात नाही, पण नुसतं चपाती भाजी किंवा खास असं वेगळं माझ्यासाठी काही करायला जात नाही. नुसतंच कधीतरी अंड्याची पोळी काढायचं आणि मस्त असं चपातीबरोबर खायचं असले प्रकार करते. आणि की नाही आज फार इच्छा झाली होती माझी पण हे शंकरपाळ्या खायची, आणि म्हटलं चला करूया. आणि याला काही फार वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं. चला मंडळी, आता छान लाटूया आणि तळून घेऊया, कारण आपलं तेल गरम होत आलेलं आहे. आता एक गोळा घ्यायचा आणि अगदी पातळ लाटून घ्यायचा. खरे शंकरपाळीला नेहमी पीठ की नाही, म्हणजे हे जे आपलं पीठ असतं हे लाटले हे केलेलं भिजवलेलं, ते पातळ लाटून घ्यायचं. असं गोड शंकरपाळ्यांना कसं आपण जाड लाटतो तसं लाटायचं नाही. तुम्हाला हवं तर खाली पीठ पण लावू शकता, काही गरज लागत नाही. लागलीच तर लावायचं पीठ. पण छोटं पळपाट असेल तर थोडा छोटा गोळा घ्यायचा. हे जरा माझं मोठं पळपाट आहे. अशा वेगळ्या लांबड्या लांबड्या कापणार आहे. तर असं की नाही थोड्याशा आपण शंकरपाळी सारख्याच पण थोड्याशा लांब आकारात पण कट करून घेऊ शकतोय. म्हणजे मोठ्या मोठ्या. मी असं डायरेक्ट पोळपाटावरून असं ह्याच्यामध्ये घालते कढईमध्ये, कारण ते काढत बसायला फार वेळ लागतो, थोडा वेळ जातो आपला. आणि मग की असं थोडंसं पोळपाट व्यवस्थित, जर नवीन असाल तर थोडंसं असं ट्रिकी वाटतं, थोडंसं अवघड वाटतं, पण काही नाही होत. एकदा सवय झाली की मला सवय झालेली आहे, त्यामुळे मी नेहमी असं डायरेक्ट पोळपाटावरून तेलात टाकते. बघा अशा आकारामध्ये पण तुम्ही असं छान पण वाटतात, थोडं काहीतरी वेगळं. चहाबरोबर खायला चांगलं दिसतंय. दिसायला काय, खायला चांगलं पाहिजे. खायला पण चांगलं आहे आणि दिसायला पण चांगलं आहे. आहे की नाही मस्त अशी ही खारी शंकरपाळी छान तळून झालेली आहे. आता ही पण काढून घेऊया आपण. तर अशा सगळ्या मी खाऱ्या शंकरपाळ्या बनवून घेते आता. तर मैत्रिणींनो, शंकरपाळ्या तर आता बनवून झालेल्या आहेत. आणि तर तुम्हाला दाखवायचं म्हणजे की नाही, काल असं खूप सारं आम्ही क्लिनिंग केलं. क्लिनिंग चालूच असते, पण की नाही बरंच सारं सामान असं होतं की ते दिवाळीमध्ये काढलेलं नव्हतं. आणि आम्हाला ते होतं चांगलं, पण फेकून द्यायचं होतं. बरे बुट्ट होते, काय 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 बरंच ठेवलेलं. सोमच्या रूममध्ये एक बाल्कनी आहे, तिथे एक कपाट आहे आमचं, लोखंडी कपाट. त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही अननेसेसरी सामान ठेवतो, तिथं पण ठेवलेलं. कपडे तर एवढे काढले ना, म्हणजे त्याचे एक मोठी गोणी भरून ठेवलेली आहे. एवढ्या सगळ्या जुन्या कपड्यांचं काय करायचं, तर गावी द्यावं म्हणतोय म्हणून काढून ठेवले. कारण चांगले आहेत, अजिबात खराब झालेले कपडे नाही आहेत. गावी जे आमच्या खूप आहेत. आणि ही जी आहे ना शाल, तुम्ही बघू शकताय, हे अर्धवट आहे बरं का, पण ही शाल मी डीएडला असताना कोल्हापुरात विणलेली आहे. आणि ह्याची फुलं पण अजून कित्येक वर्ष माझ्याजवळ होती, अर्धवट होती. हिची फुलं मी बनवून ठेवली होती. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ना सेम कलर बनवलेला. बऱ्याच जणींनी हाच कलर होता, हीच फुलं, सगळं हेच काही होतं. आणि की तिथं असं बरंच विणकाम आम्हाला करायला शिकवलेलं. त्याच्यामुळं मी असं टोपडं विणलं होतं, सॉक्स विणले होते, अजून काय काय बरंच विणलं होतं. आता तेव्हा की मला सुई पण धरायला यायची नाही, पण तिथं आम्हाला होतं डीएडला, त्यामुळे शिकावं लागलेलं. आणि बऱ्याच जणींनी की नाही आम्ही अशा काही काम संध्याकाळचं असेल ना, तर टीव्ही बघायला जरी गेलो ना हॉस्टेलला, तरी आपली सुई घेऊन चालूच असायचं आमचं ते काम. म्हणजे कम्प्लीट करायचं होतं आम्हाला. आणि मी हे की नाही दाखवायपुरतं कम्प्लीट केलेलं, कारण की एवढा वेळच नव्हता. त्याच्यामुळे की नाही असं आहे की नाही. आणि टीचर्सना कसं आम्ही गंडवलेलं माहितीये का, म्हणजे स्पेशली मी माझं सांगते, इतरांचं काही सांगत नाही. पण की नाही असं आम्ही बघा अशी घडी घालून ठेवलं होतं, म्हणजे घड्या घालून दाखवायचं होतं की काय काय तुम्ही केलेलं आहे. तर मॅडम थोडी उघडून बघणार होते आहे की पूर्ण आहे की झालेलं आहे, अर्धवट आहे. असंच घडी घालून ठेवलं होतं, त्यामुळे त्यांनी बघितलंच नाही. बरं ठीक आहे असं म्हणून मार्क्स दिले होते. आणि आता हे की सापडलं मला. यांना बोललं किती वर्षाची आठवण आहे, 19 वर्ष झाली या गोष्टीला.
तर मंडळी, असा पंजाबी ड्रेस घालून मी कुठं चाललेली आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यात. तर हा ड्रेस कसा दिसतोय, खूप वर्षांनी बाहेर काढला, याला खूप जुना आहे, पंजाबी ड्रेस आहे. काय झालं? अचानक कुठे जेवायला जातोय? हा, हे बघा, मी की नाही हे आले आणि आल्या म्हटलं की नाही आज आहे संडे आणि साहेब आमच्या मॉर्निंग ड्युटी आहे, ते डबा नेत नाही तर त्यांच्या कॅन्टीनला जेवतात. म्हणजे त्यांचं रोज बाहेर जेवणच आहे असं धरूया आपण. कॅन्टीनचं जेवण म्हणजे काही फार छान असते असं नाही, पण बाहेर जेवतायत ना दररोज. तर मी काय बोलले, आज संडे आहे तर आहो त्याला लई कंटाळा आलाय, कुठंतरी जेवायला नाही असं उगाच सहज बोलले. मला भूक सुद्धा नव्हती आणि अजून पण नाही आहे. पण तुम्हाला सांगते माझी अशी पाठ घेतली की मला सळो की पळो करून सोडले की चल म्हणजे चल आता. आणि मी म्हटलं नको आहे मला, आता मी डाळ भात करते. तर मला जेव तूच डाळ भात करून. तर मग चाललोय, माहित नाही कुठल्या हॉटेलला चाललोय किंवा कुठं चाललोय. ते म्हणते त्यांची गाडी कुठं नेईल आणि कुठं जाऊन थांबवेल त्या हॉटेलात घुसायचं, जेवायचं आणि यायचं. पण इथं कुठं जाणार नाही आहे मी, असं तिथल्या बकवास हॉटेलमध्ये तर बिलकुलच जाणार नाही आहे. बदलापूरला चाललोय, बघू आता तिथं कुठलं हॉटेल मिळतंय. चला तर मंडळी बघूया आमचे साहेब कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला नेतात. बस माझ्या गाडीवर तरी म्हणा. घोडा काय? घोडा बी बरा आहे. खड्ड्याचं पण जरा शूटिंग करशील काय? तर ह्या गाड्या आहेत आमच्या गावी जाणाऱ्या आणि इथंच आम्ही गाडी पकडतो हायवेवरती. आता आधी आम्ही दूध घेणार आहे, कारण की काय होतंय नंतर मग लेट गेले ना तर दूध मिळत नाही. गोशाळेत आलोय आम्ही, तर खिल्लार पाडा आहे. अरे आहे ना, शुभ्र अगदी. आमच्या बैलांची आठवण झाली गावाकडच्या. सेम असली बैल होती बघा आमची पण. इतर काय नाही, मारकी असतात ती मारतात ना. हो मारतात. आमची पण से खिल्लार बैल अशी होती आणि मारकी होती. गाई तिकडे पण आहेत, 2 खिल्लार गाई आहेत आणि साईवाल आहेत ना गाई, साईवाल गाई आहेत ना. ते वासरू बारकं खिल्लार गायचं गायन बघा, त्यांची शिंग बघ केवढी आहेत. तर मी होते की भूक नाही हो आता, की मी आता कुठं जायचं. तर हे डी अड्डा हे हॉटेल आहे, आम्हाला कोणतरी सजेस्ट केलेलं. पण म्हटलं इथं फार महाग असेल आणि पोरा आल्यावर जाऊया तेव्हा फार मजा येईल. आता आम्हाला दोघांना असं साधं सिंपलच खायचं होतं. मग पुढे गेलो तर आम्हाला एक ढाबा मिळाला तिथं. मग हे बोलले चले मग ह्या ढाब्यामध्ये जाऊ, बघूया कसं आहे जेवण. मग आम्ही घुसलो आहे त्या ढाब्यामध्ये, बघूया इथं पुढं कसं जेवण मिळतंय. फिरत आलो इकडं आणि तर व्हेजमध्ये काही जास्त ऑप्शन नाही आहे. साहेब माझ्यासाठी आले इथं. तर बघू आता मी फिश थाळी घ्यायचा विचार करते आणि त्यांना व्हेज फ्राईड राईस पुसून घे ना नीट. तसंच राहते त्या हो कुठल्या पण असं धाब्यामध्ये ना, हे असंच असतं. साहेबांनी आमच्या मागवले व्हेज फ्राईड राईस. आता आलोय ढाब्यात जेवायला, तर तुम्हीच जीवया म्हटले. आता जेवा असेल चांगलं का, खाऊन मग चांगलं वाटते तरी ना. सांगा तर टेस्ट तरी निदान कशी आहे. बऱ्यापैकी आहे ना, म्हणजे खराब नाही, चांगली आहे. A1 नाही आहे पण बऱ्यापैकी आहे ना. हो मी पण जरासा खाल्ला. 10 किती? 10 एवढं पण नाही हो, 7 तरी द्या. तर आपली सुरमई थाळी आलेली आहे. भात, कांदा, लिंबू, करी फ्राय आणि एक भाकरी आणि एक तंदूर रोटी. आंधळी धाब्यामध्ये आलो आहे मी, तर बघूया कशी टेस्ट आहे. फ्रायची आधी बघते.
फिश फ्राय छान आहे. करी बघूया. करी गरम आहे. हाय A1 आहे असं नाही पण हाय